चा वापर हा कमी झाला पाहिजे. धावसंख्या खेळताना भावेशाने सुरुवात केली होती, खातं उघडलं आणि संघाची देखील खातं उघडताना आपण पाहिलं असेल एक धावफलका लागली. त्यानंतर देशांचा पुढचा चेंडू यायचा थोडा खोलवर टप्प्यात आता फलंदाजांना पटकवण्याच्या नादात नक्की चेंडू गेला तो मिड ऑफ रिजनला आणि चेंडूचा फील्ड होतं इनफिल्डमध्ये चेंडू स्टॉप केला गेला. तोपर्यंत एक सिंगल धाव जी इथे घेतली गेली. दोन्ही फलंदाज प्रत्येकी एक एक धाव घेत खातं आपलं उघडतायत. त्यांनी संघाची धावसंख्या नेली. पहिल्या दोन चेंडूच्या समाप्तीनंतर ती 2 वर भगवा करणं अतिशय एक तालुक्यातील नावाजलेली स्पर्धा, पालघर जिल्ह्यात एक मोठी स्पर्धा म्हणून त्या संघाचा किंवा ज्या स्पर्धेचा गौरव होत आहे आणि ती स्पर्धा आपण सध्या पाहत असाल आंबेडकरच्या क्रीडा नगरीमध्ये. पंचांचा इथे वाईटचा इशारा नुकताच आला आहे. एक्स्ट्राचं देखील खातं उघडलं गेलं. त्यामुळे धावसंख्या देखील पाहिली तर जाऊन पोहोचले. पहिल्या दोन चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 3 अंकावर आता सामना करतील भावेश. दिदेशींच्या षटकातील पुढचा चेंडू उंच पुरा बांधायला लागले. हे गोलंदाज उजव्या हाताने मारा मात्र यायचा चेंडू थोडासा हवेतून पटकवला गेलाय आणि क्षेत्रक्षामध्ये इनफिल्ड वेधला गेला. चेंडूचा पाठलाग तर होतोय. चेंडू आडवेपर्यंत फलंदाज सहजतेने 2 धावा जी इथे पूर्ण करताना आपण पाहिलं असेल. या 2 धावांनीच भावेश वैयक्तिक खेळामध्ये पोहोचले 3 वर. तर संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली. बिनबाद 5 एसबीपी कोपरी गेल्या काही वर्षात अतिशय चांगला खेळ त्यांनी दाखवला आणि तसंच लोपे संघ देखील आपण पाहतोय की तालुक्यातले एक मातब्बर संघांना त्यांची देखील नेहमीच गणना होते. अशा 2 संघांनी चाललेली लढत आहे. प्रेक्षकांची भेटी येताना एक थोडासा वाईड चेंडू पाहायला मिळाला. पंचांनी लगेच डिक्लेरेशन केलं इट इज वाईड. एक्स्ट्रा धावांचं देखील मध्ये आणखी वाढ होते आणि आतापर्यंत 2 एक्स्ट्रा धावा आल्या या षटकामध्ये. थोडंसं काही चेंडू चांगले टाकले होते, काही चेंडूमध्ये थोडंसं निश्चितच फरक पडताना चेंडू खराब पडलेत आणि त्यामुळे धावसंख्या देखील 1 ने जाऊन पोहोचली. ती वाढताना 6 वर. तर षटकातून पुढचा चेंडू इथे थोडासा कमी गतीचा चेंडू पाहायला लागले. अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा केला गेला आणि निदेशांचं कौतुक करत गेलं. चांगली इथे गोलंदाजी होत असताना षटकातून चेंडू संपले ते 4. पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी केली पाहिजे हे मात्र दाखवत असताना एक चांगला मारा आपण पाहतोय निदेशांचा आपल्या एसबीबी खोपरी संघाच्या विरोधात लोपे संघासाठी. तर दोन्ही फलंदाजांना नक्कीच एक चांगला खेळ करायचा. चांगली इथे बॅटिंग करत असताना संघासाठी प्रथमतः मात्र पण बॅटिंग पाहतोय. एक चांगली टोटल उभी करण्याच्या हेतूने मात्र गोलंदाजी होती समोरच्या बाजूने किंवा त्याच्या विरोधात ही गोलंदाजी होत असताना पुढच्या चेंडू एक क्लास फटका म्हणता येईल. अतिशय चांगला फटका मारता लागली. सहज सुंदर फटका मारला गेला आणि चेंडू सरसनी पलीकडे नेले ते षटकारा करता 6. या षटकात मात्र पावल्याचा चांगला फायदा घेतात भावेश. उंचपुरा आपल्याला फलंदाज येते चांगले यष्टीअक्ष म्हणून चांगली त्यांची कामगिरी पूर्वत आहे. बॉडी त्यांची पहिली अगदी चांगल्या पद्धतीने सेटअप केला आणि चेंडू ज्या पद्धतीने पूल करताना सक्सेस मिळाला संघासाठी षटकार आलाय. त्यामुळे धावसंख्या 6 ने वाढताना पोहोचली ती पुलकापूर 12. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकातून दिदेश जी गोलंदाजी करतायत त्याच्या आतापर्यंत काही चेंडू खूप चांगले होत आहेत. पण या षटकातील आता अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे आणि ते पुन्हा एकदा कौतुक करत असताना हा चेंडू बराचसा बाहेर निघाला. पंचांनी इथे बघितलंय की नेमका चेंडू कुठे पडल्यानंतर त्यांनी नो बॉलचा इशारा दिलाय. तर ओव्हर स्टेपिंग म्हणावं गेलेला चेंडू एक्स्ट्रा येतोय पण तो फ्री हिट देखील असेल आता. तर फ्री हिटचा फायदा कशाप्रकारे घेतला जाईल. पंचांनी सगळं समजून सांगितलं कशाप्रकारे इथे नो बॉल ठरला आणि त्यामुळे या नो बॉलचा आता फ्री हिटचा फायदा करतो. सगळ्याची धावसंख्या पहिली तर 13 वर पोहोचली. तर इथे या परिसरामध्ये पण बिबट्याचा दहशत आहे आणि रात्रीच बरेच जण पाहायला मिळाला. दरम्यानला पुढच्या नंतर फ्रीटचा चेंडूवर चांगला फटका मारला गेला. क्षेत्ररक्षक थोडेसे मागे आणि बनबन चेंडूला स्टॉप करतात. तोपर्यंत सहजतेने 2 धावा ज्या सहजतेने घेतल्यात फलंदाजांनी आणि त्यामुळे या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पोहोचतीये. ती धावफलकावर 15 वर 15. षटक संपलं गेलं पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं गेलंय. त्यामध्ये चांगल्यापैकी ती गोलंदाजी झाली. परंतु एवढं चांगल्यापैकी फलंदाजी देखील आपण पाहतो की एका पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या. एसबीपी खोपरी संघासाठी एक चांगली सुरुवात मिळाली. कारण भावेश असतील किंवा इकडे आपण पाहतोय श्याम जे साथ देत आहेत चांगल्यापैकी. तर उंची जरी कमी असली तरी देखील श्यामांचा खेळ आपण कित्येक वर्ष पाहतो. एक दर्जेदार खेळाडू म्हणून एक अष्टवेळ खेळाडू म्हणून त्यांचं संघामध्ये स्थान नेहमीच राहिलं आणि एसबी संघाने देखील आपण गेल्या काही वर्षात खूप चांगल्यापैकी कामगिरी केली आहे. अनेक मोठ्या संघांना देखील पराजित करण्याची क्षमता बाळगून असतो हा संघ. तर इथे दुसऱ्या षटकाला सुरुवात बॅटिंग पावला आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर तिसऱ्या षटकानंतर आपण 6 खेळाडू सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा तुम्हाला असेल.
परंतु इथे पण पाहतोय या षटकाचाच विचार करताना नवीन षटक सुरू होते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज लोपेस संघाकडून महेश त्यांचा तर मारा सुरू होतो षटकातील. बघूयात कशा प्रकारे इथे गोलंदाजी करतील. फिल्डिंगमध्ये थोडंसं तकदिली बदल केला जातोय आणि एक चांगला शतकक्षण सजवताना मात्र षटकातला सुरुवातीचा पहिला चेंडू सामना करतात श्याम आणि पहिला चेंडूवर चेंडूला ओढून नेण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा हवेमध्ये राहतो. शतक जज करताना हा झेल घेता सुटला म्हणा किंवा प्रयत्न खूप चांगले होते, एफर्ट चांगले लावले होते, परंतु अखेर मात्र झेल सुटल्यानंतर परिणाम पाहतो की फलंदाजांनी सहजतेने 2 धावा घेतल्या. एक चांगली संधी निर्माण केली होती या पहिल्या चेंडूवर आणि धावसंख्या त्यामध्ये पोहोचले 17 वर 17. तर क्रिकेटमध्ये आपल्याला ही मेहनत करावी लागते, स्ट्रगल करावं लागतं. मेहनत करत असताना संघर्ष करावा लागतो आणि कुठेतरी नक्कीच इथे कमतरता दिसली 30 षटकांची आणि त्याने चेंडू सुटल्यानंतर संधी मिळाली 2 धावांची. त्यानंतर षटकातील पुढचा चेंडू महेश पण आपल्या बॉलिंग मार्क असतील. अगदी छोटासा रनअप त्यांचा आपण होतो उजव्या मारा आणि पुढचा चेंडू फुल टॉस देताना यावेळेस मात्र संधी दिली फलंदाज पटकावण्याची आणि चेंडू निघून गेला तो स्वर्लेगच्या बाजूने सर्व सीमे रेषे पलीकडे चौकारा करतात 4. तर चौकारा निश्चितच मिळाला. थोडंसं या षटकात स्वेर मारा देखील या चेंडूवर पाहायला मिळाला आणि प्रेपचा फायदा घेताना चेंडू सीमा रेषेची दर्शा दाखवला, सर्व सीमा दिशा दाखवली. तर प्रेक्षकांची संख्या नक्कीच हळूहळू वाढवली आणि प्रेक्षकांना आज देखील बंटी पाटील अभय पाटील यांनी बक्षीस ठेवलंय. तो षटकार मानला गेला आणि षटकारात रूपांतर मात्र जलात केला प्रेक्षकांनी. तर नक्कीच त्याच्यासाठी मात्र 100 रुपये रोख पारितोषिक दिलं जाईल. कारण आता जे क्रिकेटचे दर्दी रसिक आहेत बंटी पाटील पण होतं एक डॅशिंग नेतृत्व यांचं नेहमीच असतं आपल्या आंबेडकर गावचं हे. परंतु या दरम्यान धावसंख्या जर पाहिली तर पोहोचले 21 वर 21. 2 चेंडू संपले ते षटकातले महेशांचे आणि आता तिसरा चेंडू षटकातून पुन्हा एकदा सामना करतात श्याम. पुन्हा एकदा फलटा दिला आणि पुन्हा एकदा संधी दिली होती का बघूयात. याचा अगदी एकाती झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू सरळ सीमे पडली षटकार निघतो. मिड विकेटच्या डोक्यावरून मस्तकाला दस्तक देत सीमारेषे पार षटकार. मी मगाशी उल्लेख केला होता तरी उंची कमी असली तरी देखील त्यांच्यामध्ये खेळामध्ये अतिशय जबरदस्त धमक पाहायला मिळते. नेहमीच आपल्या संघासाठी नेहमीच चांगला 100% 100% देण्याचा प्रयत्न असतो तो श्याम यांचा. आणि आता देखील 2 चेंडूवर 2 मोठे फटके मारताना ऑनसाईडला चांगले चेंडू ड्राईव्ह केले गेले. तर षटकाराला आणि संघाची धावसंख्या देखील झपाट्याने पोहोचली 27 वर 27. बिनबाद 27 धावा. पहिल्या विकेटसाठी एक चांगली सलामी मिळते संघाला. इथे मात्र लोपेस संघाला एक विचारपूर्वक गोलंदाजी करावी गेली. यासह बघूया संधी पुन्हा निर्माण झालेली आणि यासह संधीचं सोनं गेलं म्हणता येईल. चांगला झेल टिपताना फलंदाज इथे श्याम बाद झाले आणि पहिला ब्रेक दिला गेला तो महेशांनी या षटकामधून. पण मगाशी पण जर झेल घेतला असता तर निश्चितच चौकार षटकार जो पुढे गेला तो वाचला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर असला अजीब असताना तर वास्तवता आपल्याला पाहावी लागते की प्रत्यक्ष मैदानामध्ये काय घडतंय याकडेच आपल्याला सत्य शोधावं लागतं. आणि अशा परिस्थितीत मात्र विकेट आली ते मान्य करावं लागेल. पहिला फलंदाज माघारी परततोय. एक गडी नुकताच तंबूमध्ये परतला आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात असतील त्याच्या जागी जाताना तर शरद नावांचं इथं आगमन झालं आहे. नेहमीच क्रिकेटचे दर्दी राहिलेत. कित्येक स्पर्धा आपण पाहतोय दरवर्षी जेव्हा इथे असतात आवर्जून त्यांची उपस्थित असते आणि आज देखील ते उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक असं स्वागत असेल या भगवा करण्यामध्ये धर्मी प्रतिष्ठा आयोजित स्पर्धेमधून. त्यानंतर एक जुने जाणते खेळाडू होते 40 प्लसचे खेळाडू. खूप मोठा अनुभव आणि जेव्हा जेव्हा इथे उल्लेख होतो ते या खेळाडूचा तेव्हा तेव्हा नक्कीच आपल्याला SBB खोपरी संघ सर्वांना परिचित राहतो. कारण याच संघ खेळाडूंनी अगदी चांगला मोठं केलं आणि तेच बुजुर्ग खेळाडू अगदी जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांचं नेहमीच नाव घेतल्याचा ते पराग पाटील मैदानात येत आहेत. बघूयात आपल्या सहकार्यात साथ देण्याकरता भावेशांना. कारण SBB अशा आपल्या तालुक्यातले अनेक आपण संघ पाहतोय की जेव्हा त्या खेळाडूचं नाव घेतलं तेव्हा त्या संघाची आठवण जरूर होते. कारण क्रिकेटला पाठबळ देण्याचं काम नेहमीच पराग पाटील केलं आणि SBB खोपरीमध्ये देखील एक नामरूपाल आला तो त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहतोय. त्यांनी अनेक खेळाडू घडवले आपल्या कारकिर्दीत आणि चांगल्या चांगल्या खेळाडूला संधी दिली त्याचं देखील सोनं केलं. असं हा प्रतिभा संपन्न खेळाडू मात्र स्ट्राईकवर परतो हा चेंडू वाईड आलाय आणि वाईडण्याचं संघाची धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचते फलकावरती 28 वर 28. एक बाद 28 हाईटचा फॅक्टर पण पंचांनी तपासल्यामुळे वाईड घोषित केला गेला आणि तो चेंडू पुन्हा हातात त्यात गोलंदाज सामना करतील पराग. इथे मात्र अगदी शांत स्वभावाचा खेळाडू पण जातोय. पण क्रिकेटमध्ये नेहमीच आक्रमक असतो. दरम्यान मात्र एक धाव घेताना आपली वैयक्तिक खातं उघडलं आणि संघाची धावसंख्या नेली येते या एकेरी धावेने ती 29 वर 29. प्रथमतः बॅटिंग आपण पाहतोय इथे SBB खोबरे संघाची कारण टॉस जिंकला होता लोपेस संघाने आणि पसंती दिली तिथे फिल्डिंगला. परंतु आतापर्यंत दुसरं षटक जे आपण मार्गस्थ करताना पाहतोय 5 चेंडू संपले गेले षटकातून
ते महेश यांचे आणि षटकातला अंतिम चेंडू सामनागतील फलंदाज थोडासा पायात मिळाला आणि चेंडूला फुल टच घेताना चांगला स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू हवेत राहिला आणि सुरेख झेल घेताना फलंदाज भावेश सुद्धा माघारी परतले. म्हणजे दोन्ही फलंदाज आघाडीचे आणि सुरुवात चांगली स्टार्ट देताना आता मात्र या षटकात बाद झाले. तर थोडंसं संकट स्थिती निर्माण झाली, कारण चांगली स्थिती असताना विकेट 2 गेल्यात आणि त्यामुळेच किंचित सकाळी सामन्यातली जी पकड होती थोडीशी ढिली होली. तर 2 फलंदाज माघारी परतल्यानंतर सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर 2 षटकं देखील संपली गेलीत आणि जवळपास 14.50 च्या 29 धावा फलकावर लावल्या गेल्या ते एसबीपी खोपरी संघाकडून. आता नवीन दोन्ही फलंदाज असतील, अगोदर पण पाहिलं असेल मगाशीच पराग आले त्यांच्या साथीला. आता नवीन फलंदाज राजेश जे येत आहेत त्यांना साथ करण्याकरता. तर क्रिकेटमध्ये पण पाहिलं असेल ते तर गोलंदाजी मार्क आपण बदल पाहतो. आता नवीन गोलंदाजाला मात्र इथे पाचारण केलं गेलं आहे ते लोपेस संघाकडून आणि विजय देश यांच्यावर ही जबाबदारी सोपवली गेली. त्याच्यावर विश्वास ठेवला आहे त्या कॅप्टनने त्यांच्या की त्यांनी गोलंदाजी करण्यात किती आता संघाला साथ देतील ते आपण इथे पाहणार आहोत या सामन्यातून षटकामध्ये. आता विद्यमान आहेत का आता हल्ली पद संपलं ना माझी आता माझीच सांगा. तर नवीन षटकाला आपण सुरुवात जी पाहतोय अगदी दिदेशांची आणि पहिल्या चेंडूवर अगदी चांगल्यापैकी आपला परफॉर्मन्स दाखवला आणि चेंडू थोडा बाउन्स करताना चेंडू नेलं टेस्टी मागे डॉट स्वरूपात. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ते जगदीशजी पाटील सरांचे आगमन झाले. आजी माजी उपसभापती पंचायत समिती वाडा यांचे इथे आगमन झाले. हार्दिक हार्दिक सुस्वागत, वेलकम आणि विनंती आहे की आपण कृपया मंचावर या. आपण या स्पर्धेतून आलात नक्कीच आपलं सहर्ष स्वागत. धर्मीर प्रतिष्ठान आंबेडकर आयोजित स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर षटकातील पुढचा चेंडू यायचा तागडी आपली ताकद नक्की झोकलेल्या चेंडूवर चांगला स्ट्रोक मारताना चेंडू अगदी सीमे पलीकडे उत्तुंग षटकाला आलाय. पराग बॅट यांच्या बॅटमधून एक चांगला धनधनीचा फटका पाहायला मिळाला आणि मगाशी मी बोलले की अगदी स्वभावाने खूप शांत पडतो. क्रिकेटमध्ये आक्रमक नेहमीच बनतात आणि आक्रमकता दिसली त्यांची या चेंडूवरची. अगदी जबरदस्त चेंडूला फ्लाईट मिळाली, तिचा पुरेपूर फायदा उचलला असताना मनगटाचा वापर केला आणि चेंडू पाठवले ते लांगांवरून सीमे पलीकडे षटकारा करता. त्यामध्ये 6 धावांची वाढ होताना धावसंख्या पोहोचली आहे ती आतापर्यंत 2 बाद 36 धावावर एक चांगल्या स्थितीत सगळं आपण पाहतो. सुस्थितीत सध्या बॅटिंग होती, तो इथे कुठे आणखी एक चांगली कामगिरी करावी लागेल ती लोपेस संघाला. बॉलिंगमध्ये नक्कीच धारदार आपल्या आणावं लागेल आणि पुढचा चेंडू थोडासा कमी गतीचा चेंडू होता, परंतु त्यावर देखील चांगल्यापैकी फटका मारला गेला. तो वेड ऑफ रिजनला स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. याच एकेरी धावेने संघ आता पोहोचल्या फलकावर. तो 2 बाद 37 या अंकावर. आपण या स्पर्धेत काल पाहिलं असेल इथे लोकल बरेच संघ होते, या परिसरातल्या संघांना काल स्थान दिलं होतं, परंतु आज मात्र हा वेगळा दिवस पाहायला मिळतोय. आज WC अंतर्गत जे क्रिकेट असोसिएशन जोडलेले संघ आहेत त्यांना मात्र आज सामावून घेतलं गेलं आणि त्यातील मात्र ही लढत सध्या आपण पाहत असाल. दुसरी लढत आजच्या दिवसातली ती एसबीपी खोपरी वर्सेस लोपे या 2 संघांमधली. तर नक्कीच इथे जगदीशजी सर अगदी एका विनंतीला बांधून सन्मानाने इथे व्यासपीठावर येतात. त्यांचं हार्दिक असं स्वागत असेल. या आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं भगवाकडे आपलं सहर्ष पुन्हा एकदा स्वागत. तर या षटकातील पुढचा चेंडू राखण्यासाठी गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर असतील. दिदेश षटकातील पुढचा चेंडू इथे मात्र स्विंग अँड मिस टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघत होता ऑफस्टमच्या आणि सहजतेने गेला तो एसटी मागे डॉट स्वरूपात. एक चांगली लाईन यावेळेस पाहायला मिळाली ती गोलंदाजी, कारण धावा ज्या वाढत आहेत त्या धावांना कुठेतरी रोख देण्याच्या हेतूने मात्र इथे मारा सध्या केला जातोय लोपेस संघाकडून आणि निश्चित चांगली ही गोलंदाजी. 4 चेंडू संपले गेलेत या षटकातील 5वा चेंडू. आता मात्र चेंडू अगदी नक्कीच थोडं हवेतून सरळ सीमे पलीकडे निघणारे ही प्रेक्षक अगदी नक्कीच प्रेक्षकांना मान बंद हा षटकाराला उत्तुंग षटकार होता अगदी ह्यूज सिक्सर. तर धावसंख्या पाहता पाहता पोहोचली ती 43 वर 43.
तर राजेशचा एक चांगला फटका आपण पाहायला मिळाला. मिडल ऑर्डरचे एक चांगले फलंदाज डाकुराचे फलंदाज त्यांनी देखील एक चांगली स्ट्रोक मारत. तर आपण लगेचच स्वागत समारंभाकडे जाऊयात. खरं अर्थात पाहिलं असेल अगदी मोठं पद स्वीकारताना अनेक चांगल्या गोष्टी केल्यात. त्या जगदीश पाटील सरांनी एक उपसभापती म्हणून त्यांनी जे पंचायत समितीसाठी जे काम केलं आणि निश्चितच आज ते या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झाले त्याबद्दल त्याचं आपण इथे स्वागत करणार आहोत आपल्या आयोजन कमिटीच्या वतीने. तर इथे मी विशाल मस्कर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सरांचं स्वागत करावं. त्यांना देखील या स्पर्धेतून आपण सन्मानित करतोय या मंचावरून. तो नक्कीच या स्पर्धेची आपण त्यांचा आणि साधारण अगदी 50 इथे सगळ्याची पार होते कारण 51 धावा फलकावर आजच्या दिवसातला एक मोठा स्कोर आपण होतो या सामन्यात होताना. तर चांगली ही सगळं बॅटिंग प्रेक्षणीय बॅटिंग पाहायला मिळते. लोक संघाविरुद्ध त्यांनी बंड ठोकले एक चांगला स्कोर करत असताना तर बघता बघता षटकामधून चेंडू संपलेत ते आतापर्यंत 3 धावसंख्या 51 51 आणि पुढच्या चेंडूवर देखील एक मोठा फटका पुन्हा आपल्याला प्रेक्षकांच्या भेटीला तर चेंडू निघेल का. तर हा देखील चेंडू स्तंभारेषे पलीकडे आणि पराग पाटील मात्र गरजतायत चमकतायत ते सामन्यामधून. तुम्ही माहिती घेता षटक संपत आले त्यावेळेस आपल्याला अटॅक करावा लागेल आणि तोच अटॅक करत असताना या षटकात 2 षटकर आले. संघाची धावसंख्या तब्बल पोहोचली ती 57 57. आतापर्यंत 58 धावा 58. 2 फलंदाज बाद झाले होते लवकरात लवकर आणि त्यानंतर असं वाटलं की थोडंसं डाव कोलमडेल काय परंतु या दोन्ही फलंदाजी चांगल्या सावरले संघाला आणि आतापर्यंत चांगल्या बॅटिंग करत असताना मात्र धावसंख्या नेली नुकतीच 1 धावेने वाढ होताना संघाची धावसंख्या 59. 5 चेंडू संपले गेलेत.
तर अंतिम चेंडूचा इथे खेळ शिल्लक राहतोय या षटकातला. सामना करतील डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतो मैदानातून एक चांगली खेळी करत असताना ते राजेश. यासो खोलवर टप्प्याचा होता कमी गती चेंडू आपण पाहिला असेल, पण तो चेंडू अगदी जमिनीलगत अलॉंग द कार्पेट ऑफ साईडला फटकवला गेला. क्षेत्ररक्षक थोडंसं धोकादायक होता नक्कीच. इथे मात्र फेक आलेली आणि अशा प्रयत्नात फलंदाज राजेश इथे बाद होताना आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवर. एक धाव पूर्ण केली होती, दुसऱ्या धावेसाठी धाव असताना मात्र धाव बाद. तर एकंदरीत विचार केला तर 4 षटकं संपली गेलीत स्कोर बुकवर आणि या 4 षटकाच्या समाप्तीनंतर SBB खूप चांगली मजल गेलेली ती 60 धावांपर्यंत. 3 गडी त्यांनी गमावलेत आतापर्यंत खेळात. जर 15ची सरासरी आपण पाहिली तर निश्चितच ही चांगली सरासरी म्हटली जाईल ती या मर्यादित षटकाच्या सामन्यामधून. आणि आता अंतिम षटकाचा जे देखील आता खेळ बाकी राहतो शिल्लक. शेवटचं जे षटक शेवटचं षटक घेऊन येतात ते तुषार. बघूया या अंतिम षटकामध्ये तरी देखील चांगलं कामगिरी होईल का इथे लोपे संघाकडून. कारण लोपे संघाकडून जे त्यांचं नेहमीचा लौकिक असतो तो लौकिक आज या खेळात दिसला नाही. विशेषतः त्यांची जे फलंदाजी तर आपल्याला पुढे पाहायची, परंतु सध्या गोलंदाजी आणि जे क्षेत्ररक्षण आहे क्षेत्ररक्षणाचं जी जमीची बाजू त्यांची असते ती आज तेवढीशी दिसली नाही ती या खेळातून. पण त्यावर त्यांना नक्कीच भर द्यावा लागेल अंतिम षटकामध्ये. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतो बदल केले जात आहेत या अंतिम षटकाकरता. आणि बघूया फिल्डिंगमध्ये देखील हे चेंजेस किती चांगला उपयोगी ठरतील. तर यानंतर WRSK सुपोंडे वर्सेस सापणे स्पोर्ट्स सापणे अशी लढत असेल किंवा दोन्ही संघांनी कृपया नोंद घ्या. लगेचच आपण आपली रिपोर्टिंग करायचं आहे. आणि सुरुवात मात्र बघा आगाज तर होतोय नक्कीच या चेंडूवर. पहिल्या चेंडूवर अगदी जबरदस्त चेंडू पुल करताना सक्सेसफुल षटकार आला आहे आणि 6 धावांनी संघाची वाढ होताना धावसंख्या 66. दोन्ही फलंदाज अगदी पूर्णपणे अगदी बहरात आहेत तसं म्हणाल तर ठरलं नाही. आणि चांगल्यापैकी इथे बॅटिंग करत असताना पराग पाटील यांचा मात्र अगदी प्रेक्षणीय सामना पाहत आहेत. प्रेक्षणीय लढत त्यांची संघासाठी मात्र होत असताना एक चांगली खेळी आनंद मात्र प्रेक्षक लुटत आहेत. तर षटकातून पुढचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज असतील. याचा कमी गती चेंडू हाताळा गेला त्यामुळे फलंदाजांना फटका मारणं तेवढंच शक्य झालं तरी देखील चेंडू गेला तो मिड ऑन रिजनला. थोडंसं मिड विकेट क्षेत्रामधून चेंडू उचल होती तोपर्यंत सहज त्याने सिंगल धाव. आणि याच एकेरी धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 67. एक मोठा विशाल काय स्कोर आपण सध्या पाहतो SBB संघाचा. भले टॉस त्यांना जिंकता आला नाही तरी केलं, पण मग बॅटिंगच्या जोरावर त्यांनी आपली हुकूमत दाखवली या सामन्यातून बॉलिंग बॅटिंगची प्रतिस्पर्धी संघाला. आणि त्या दरम्यान एक चांगला चेंडू समाप्त झाला आहे. 4 चेंडू तर संपले गेलेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे तो बॅटिंग करण्यासाठी SBB खूप संघाला. या षटकात गोलंदाज 5वा चेंडू घेऊन येतील. इथे मात्र थोडासा वेगळ्या शैलीने चेंडू खेळ गेला. नक्कीच हा चेंडू देखील सीमे पलीकडे जाईल का, तर येस हा देखील चेंडू षटकार, उत्तम षटकार. बघितलं की आपल्या संघासाठी धावसंख्या उभी केली पाहिजे. अजून 6 धावांची वाढ झाली
आणि संघ आता पोहोचतोय फलकावर. तो 73 आजच्या दिवसातील किंवा कालच्या दिवसाचा विचार आपण केला तर सर्वाधिक धावसंख्या, मोठी धावसंख्या आपण पाहतो या SPP संघाने आता उभी केली आहे. अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी आहे. तीन बाद 73 धावा, शेवटचा अंतिम चेंडू इनिंग मधला आपण पाहत असाल हाताळला जातोय. आणि या चेंडूवर देखील एक चांगली फटकेबाजी आपण पाहिली असेल. नक्कीच हा चेंडू देखील सीमा रेषे पार होतो चौकारा करता 4. या चौकाराने नक्कीच नेल्सनकडे सध्या पाहायला मिळेल स्कोर बुकवर, कारण तब्बल धावसंख्या जर पाहिली या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली ती 77 धावा, 77. अतिशय मोठी धावसंख्या पाहायला मिळाली SPP संघाकडून आणि मोठं प्रेशर असेल आता बॅटिंग करण्याकरता. आपण जेव्हा मैदानात उतराल त्यावेळेस मात्र लोपे संघावर, कारण 30 चेंडूचा हा खेळ आहे. या 30 चेंडू त्यांना 78 धावा करून मोठं लक्ष गाठायचं आहे सामन्यातलं, परंतु अशक्य नसेल, कारण क्रिकेटमध्ये कुठलंही लक्ष सोपं किंवा कठीण नसतं. आणि त्या दृष्टीने मात्र नक्कीच इथे विचार करावा लागेल. परंतु एक चांगल्यापैकी स्थितीत संघ पाहिला असेल आपण बॅटिंग करताना. 3 गड्यांच्या मोबदल्यात 5 षटकाच्या समाप्तीनंतर SPP खुपरी संघाने तब्बल 77 धावा ठोकल्या. सुंदर खेळी मात्र आपण पाहिली असेल पराग पटेलची. त्यांनी खरोखरच मिडल ऑर्डरमध्ये एक चांगल्यापैकी बेहतरीन फटके मारले आहेत. त्यांनी संघाला एक चांगले टोटल उभे करण्यामध्ये त्यांची खूप मोठी इथे हातभार राहिला. 28 रनची एक भरदार खेळी करताना या संघाने या खेळाडूंनी आपल्याला पुन्हा आपला दबदबा दाखवला की आम्ही SPP संघासाठी किती उपयुक्त फलंदाज आहोत हे दाखवून दिलं या सामन्यातून. हॅलो हॅलो, चला यानंतर आपण जो सामना पाहणार आहोत नक्कीच दोन्ही संघांना पुन्हा एकदा पुकार असेल. ते सापणे 11 सापणे वर्सेस SR सुपोंडे संघ. सुपोंडे वर्सेस सापणे. दोन्ही संघांनी कृपया लगेचच आमचा आवाज ऐकून नक्कीच इथे टॉस बॉक्सच्या बाजूने वाटचाल करावी, कारण लगेच टॉस केली जाते ती या दोन संघांमध्ये. पूर्वार्धाचा खेळ आपण सर्वांनीच पाहिला आणि या पूर्वार्धाच्या खेळात तिथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या 77 ही धावसंख्या धावफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर नेक्स्ट मॅच टीम सापणे इनॅक्शन मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर टीम सुपोंडे ज्यांच्यामध्ये नेक्स्ट मॅच होईल. दोन्ही कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. अगदी चांगली बॅटिंग SPP खुपरी संघाकडनं आपल्याला पाहायला मिळाली. गावदेवी लोहपे संघ त्यांना थोडंसं अडचणीमध्ये जरूर आणलंय, कारण सुरुवातीपासूनच आक्रमकता ती गरजेची होती आणि ती आक्रमकता दाखवण्यामध्ये यश नक्की मिळालं. कारण तुम्ही पहिल्यांदा जेव्हा बॅटिंग करता तेव्हा पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना एक चांगली टोटल धावफलकावर उभी केली तर मग विपक्षी टीमला तुम्ही खूप लवकर प्रेशरमध्ये आणू शकता आणि तेच काम तिथे आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळालं. सलामीची जोडी ती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दोन सलामीवीर सध्या मैदानामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय. साथीने जर आपण पाहिलं तर दिलीप त्याला ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये धाडलं गेलंय. जबाबदारीने खेळ करावा लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. सहज सोपं हे आव्हान नाही आहे. तुम्हाला विजयाकरता जवळपास 78 धावा त्या धावफलकावर लावायच्या. या मैदानावर कठीण आहेत असं म्हणता येणार नाही, कारण ज्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल होतो, ज्या पद्धतीने इथे रन्स धावफलकावर लागतात, इथे ही धावसंख्या खूप कठीण आहे असं म्हणता येणार नाही.
पहिल्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं SBP खुपरीकडनं पहिल्या षटकाकरता गोलंदाज महेश, तो महेशच्या विरोधामध्ये सज्ज होतोय. महेश टू महेश अशा पद्धतीचा सामना इथे आपल्याला पाहायला मिळेल. हवा प्रचंड वेगानं वाहत असताना पाहायला मिळते मॅन्डेटरीच्या पहिल्या ओव्हरमध्ये. हवेचा वेग जो क्रिकेटमध्ये, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचा असतो, कारण त्या हवेबरोबर खेळ करणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक काही शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, मात्र पहिल्या बॉलवर जर आपण पाहिलं तर तेवढं चांगल्या पद्धतीने खेळणं ते शक्य झालं नाही. एक निर्धाव बॉल तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. महेश स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना षटकातील पुढचा बॉल, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, ज्याला उंच हवेमध्ये उडवलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. पराग पाटील तो चुकी करणार नाही. एक चांगला कॅच कॅरी केलाय. फर्स्ट विकेट डाऊन इयर. शॉर्ट ऑफ लेनच्या बॉलवर शॉर्ट सिलेक्शन मध्ये गफलत आणि त्यामुळे माघारी परतावं लागलंय महेशला. पहिल्या विकेटचं बदल. WRSK सुपुंडे हा संघ इथे उपस्थित झालाय. त्यांचे कॅप्टन जे उपस्थित झालेत. चला लगेचच नाणेफेक आपण करणार आहोत, कारण 5-5 ओव्हरच्या मॅचेस त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे विनंती आहे की जास्तीचा वेळ न घेता लगेचच नाणेफेक करण्याकरता विपक्षी टीम आपणही सज्ज व्हायचंय. सुमित आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता. चांगला खेळ करावा लागेल. लोहपे संघ काल जर आपण पाहिलं तर निंबवलीच्या स्पर्धेत क्वालिफाय झालेला हा संघ आहे, मात्र आज जर आपण पाहिलं तर थोडीशी गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, सुरुवातीला एक झेल सोडला गेला, त्यानंतर काही रन्स आल्या. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. सापणे आणि सुपोंडी या दोन टीम मध्ये. सन्माननीय शरदजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक या ओव्हर नंतर करणार आहोत. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल. सुमित नव्यानं मैदानामध्ये दाखल झालाय बॅटिंग करण्याकरता. आडव्या पट्ट्याचा क्रॉस बॅटेड चुकीचा प्रयत्न. बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना अचूक टप्पा खूप महत्वाचा आहे. त्या टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पुढचा बॉल. आणखी एकदा चुकीचा फटका. चुकीचं क्षेत्र निवडण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी होतीये, मात्र हवा तसा फायदा तो घेता येत नाहीये. 4 बॉल ते निर्धावच्या स्वरूपानं पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये किमान 10-12 ची अपेक्षा होती, मात्र त्यापेक्षा मागे ठेवलं गेलं. यावेळेस मात्र फटका पुन्हा एकदा चुकलाय. 1 रन घेण्याचा मोह आणि त्यामध्ये आली रनआउटची विकेट. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदल होत आहे. खेळाडू बाद. चांगली गोलंदाजी झाली. या 5 बॉलवर कुठल्याही प्रकारची रन्स ती दाफलकावर आलेली नाहीये. यावेळेस मात्र आणखी एक फटका तर चांगला होता. क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे. झेल सोडला आणि त्यानंतर रन्स आल्यात. 2 रन इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2च्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि दुहेरीनं वाढताना धावसंख्या जाऊन पोहोचते 0वरनं 2 या आकड्यावर. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जिथे पॉवरफुल फलंदाजी अपेक्षित होती, तिथे पॉवरफुल गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळाली आहे. नाणेफेकीचा कौल तो संपन्न झालाय. WRSK सुपोंडे या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याकरता तिथे प्राचारण केलंय ते टीम सापने 11ला. दोन्ही संघ आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. जी काही फॉर्मॅलिटी आहे ती आपण कंप्लीट करून मॅच खेळण्याकरता सज्ज राहायचे. प्रत्येक टीमला ही विनंती आहे, मॅचच्या आधी आपली फॉर्मॅलिटी कंप्लीट करून मगच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एंटर व्हायचे.
सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाज आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन. गोलंदाज राजेश आलाय. एक्सपिरियन्स खेळाडू आहे जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना समोर स्ट्रायकर एंड कडनं फलंदाज तुषार तो आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र टॅप केल्या बॉलला समोरच्या बाजूने क्षेत्ररक्षक आहे तिथे जोपर्यंत बॉलवर झेपावला 1 रन ती दाफलकावर जोडली जाईल. प्रत्येक दिवस वेगळा असतो, प्रत्येक दिवसाचा खेळ वेगळा असतो. पराग पाटील आज विध्वंसक पराग तो मैदानाच्या आतनं पाहायला मिळाला. खूप चांगला फटका तो त्याच्या बॅटमधनं मिड विकेटमध्ये एक पाहायला मिळाला होता. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच कॅरी. आणखी एक गडी तो लोपे संघाचा इथे माघारी परतत असताना अडचणी आता लोपे संघाच्या खूप जास्त प्रमाणात वाढल्यात. कारण या मॅचला जिंकण्याकरता सुरुवातीपासून आक्रमकता गरजेची होती. ही मॅच छोट्या धावसंख्येची नाही आहे, त्यामुळे एक चांगली इनिंग पेशकश करणं ते लोपे संघाकरता खूप गरजेचं होतं. ती झालेली नाही आहे. होतात या चुका क्रिकेटमध्ये होतात, त्या तुम्हाला येणाऱ्या पुढच्या काही दिवसांमध्ये भरून काढाव्या लागतील. कारण आता नुकताच या सीझनची सुरुवात झाली आहे. कारण पाऊस लेट पर्यंत पडत होता, त्यामुळे सीझनची सुरुवात ही थोडीशी लेट झाली आहे. तब्बल 6 महिने पाऊस पडला. 5 मेला पाऊस सुरू झाला होता. तिथनं तो पाऊस तसाच सुरू आहे आणि तो आत्ता कुठे थांबलाय आणि त्यामुळे 6 महिने पाऊस पडल्या कारणानं सीझन या वर्षीचा लेट थोडासा सुरू झालाय. मात्र हा सीझन खूप काळ चालेल. चांगलं क्रिकेट खेळून येणाऱ्या भविष्यात तुम्ही चांगलं खेळ खेळू शकता. राजेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. बॅटची कडा तिथे फ्लाइंग स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत बॉलला उचललं 1 रन धावफलकावर जोडली जाईल. 1 न धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 4 वर अगदीच कमकुवत धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. प्रतिकार तो पाहायला प्रत्येकाला आवडतो, मात्र प्रतिकार तो इथे होत नाहीये. शांत ठेवलं गेलंय आतापर्यंत लोपेकरांना. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये उडाला. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. कॅच कॅरी होईल. आणखी एक गडी तंबूजा आसराला परतेल. ऑफस्टमच्या बाहेरच्या लाईनला खेचून मारण्याचा खूप जास्त प्रयत्न झाला. सुरुवातीपासून महेशला 2 शॉर्ट ऑफ लेनचे बॉल होते, त्यांना पुल करणं गरजेचं होतं. तिथे शॉर्ट सिलेक्शनमध्ये गडबड झाली आणि तिथनं मग ह्या डावाची पडझड ती तशीच सुरू आहे. प्रमोद जो मैदानामध्ये जातोय. 4 बाद 4 अशी धावसंख्या सध्या धावफलकावर आहे. हा स्पीकर नको ना फिरव, तिकडचा फिरव ना. हा शेती मारतोय. तिकडून 2 नंबरचा इकडे फिरव आणि 1 नंबरचा तिकडचा येतो त्या बाजूला फिरव, म्हणजे पब्लिकला पण आवाज व्यवस्थित जाईल. नाही खुर्ची पडली. हा तो तिकडे फिरव आणि हा इकडे फिरव. हा तो इकडे फिरव. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती सध्या 4 बाद 4 आहे. 4 चेंडूचा खेळ या ओव्हर नंबर 2 मधला तो संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज राजेश अगदी नफीतुली गोलंदाजी आपण म्हणू शकतो. अचूक टप्प्यावर भेदक मारा तो त्याच्या वतीनं मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. आणि त्यामुळे जर इथं पाहिलं तर फलंदाजांना शांत ठेवणं, बंदिस्त ठेवणं, वेटीस धरणं हे काम योग्यतेनं करता येतं. यानंतर सापने संघ इन ॲक्शन असेल WRSK सुपोंडेच्या विरोधात. चांगला बॉल. आणखी एक चेंडू थोडासा खाली राहिला. फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने येणारे हे डॉट बॉल्स ते निश्चित अडचणीमध्ये आणणारे आहेत. यावेळेस मात्र फटका चांगला. क्षेत्र खाली. या पहिल्या टप्प्यानंतर बॉल थांबणार नाही. मैदानाच्या आत निघून जाईल सरळ सीमा रेषा पार. चौकार येतोय. 4. दोन षटकांचा खेळ आणि तदनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा दाफलकावर आहेत. शांतता गोलंदाजांनी प्रस्थापित केली आणि त्या शांततेला भंग करणं ते लोपेकरांना इथे शक्य होत नाहीये. बॅट अँड बॉलमध्ये जे कनेक्शन, प्रॉपर कनेक्शन मिडल ऑफ द बॅट खेळणं गरजेचं आहे, ते शक्य होत नसल्या कारणानं तिथे
धावसंख्या अगदी संकुचित आहे. या संकुचित धावसंख्येबरोबर तुम्ही विजयापर्यंत कदापि पोहोचू शकत नाही, कारण हे मॅच 78 धावसंख्येची आहे. इथनं 3 ओव्हरमध्ये 70 बनवायचे आहेत. 20च्या वरची सरासरी आहे. प्रत्येक षटकागणिक 3 ते 4 षटकार ते तुम्हाला इथनं खेचावे लागतील. आता यावेळीचा बॉल वाईटचा इशारा, पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या 1 या आकड्याने वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोहोचते ती 9 वर. शांतता आहे. प्रेक्षकांना ते कदापि पाहायला आवडत नाही. प्रेक्षक षटकार चौकारांची आतिषबाजी पाहण्याकरता येतात. इथे गोलंदाज तो सातत्यानं दिशा भरकटतोय. यावेळेस लॉंग स्टॉप मध्ये अगदी वेगानं बॉल गेलाय. वाईट प्लस 4 बाईज, टोटल 5 मध्ये. या 5च्या बरोबर धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 14 या आकड्यावर. 15-16 रन्स पर ओव्हर गरजेचे आहेत. एक ओव्हर पूर्ण वेस्टेज गेलेले आपल्याला पाहायला मिळाले, जिथे शॉट सिलेक्शन मध्ये गडबड होती आणि त्यामुळे रन्स आल्या नाही. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेचा बॉल तिथे बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. एक्स्ट्राच्या जोरावर ही मॅच जिंकता येणार नाही. ही मॅच जिंकायची आहे तर प्रॉपर मिडल ऑफ द बॅट, अगदी हवेच्या वेगाबरोबर खेळ करावा लागेल. समोर खूप चांगल्या पद्धतीनं फटके खेळले खोपरीकरांनी आणि त्यामुळे त्यांना रन्स घेता आल्या. अगदी वेळेनुसार तुमच्या प्लॅनमध्ये चेंजेस ते गरजेचे आहेत क्रिकेटच्या मैदानात. यावेळेस मात्र बॉडी लाईनवरचा बॉल होता. ऑन साईडला जोरकस खेळला, क्षेत्ररक्षक आहे. अलॉंग द कार्पेट बॉल होता, त्यामुळे एक सिंगलच मिळेल. इथे फेकीमध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळाली. दोघांमध्ये कॉलिंगमध्ये ही गडबड होती, मात्र सुखरूप पोहोचला अखेरच्या क्षणी. 2 रन तिथे कंप्लीट झाले. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ झाली. धावसंख्या पुढे सरकत असताना 16 ऑन बोर्ड, 16 धावा. तिसरं षटक त्याचा खेळ सुरू आहे. 2.2 षटकानंतर 16 रन्स लागल्यात. 8 बॉल मागे आहेत असं म्हणावं लागेल, कारण पर ओव्हर 16ची सरासरी गरजेची होती. तिथे 8 चेंडू मागे आहेत. मात्र षटकार जर कंटिन्यू खेळत राहिले, एका षटकाला खूप मोठं केलं ना, तर ही मॅच पुनश्च एकदा ऑन होऊ शकते. चला मॅच सुरू करायची आहे. वेळ जास्त घेऊ नका, कारण यानंतर खूप साऱ्या मॅचेस खेळवायच्या आहेत. यावेळेस मात्र फटका तो हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करण्याकरता धावतोय. तिथे बॉल आवाक्या बाहेर आहे, त्यामुळे 2 रन त्या रोखता येणार नाही. 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावर. मोठे फटके नाही आहेत. साईडच्या अंगाला चेंडू सातत्यानं लागताना पाहायला मिळतात. भगवा करंडक 2025 ची ही शानदार स्पर्धा धर्मवीर प्रतिष्ठान अभिटकर यांच्या वतीनं आयोजित केलेली ही स्पर्धा. सन्माननीय नामदेवजी धनगरे आणि त्यांचा जो पाठीराखा आहे, त्यांचा वर्ग आहे, त्यांचा हा धर्मवीर प्रतिष्ठानचा जो ग्रुप आहे, त्यांच्या माध्यमातून खूप चांगली मेहनत या स्पर्धेकरता यशस्वी करण्याकरता घेतली गेली आहे आणि अगदी सुसज्ज मैदान बनवलंय. मी कालही त्याचा उल्लेख केला होता की यावर्षी पूर्ण चेंज केलंय या मैदानामध्येही. हा बॉल तिथे हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत तिथे जर आपण पाहिलं तर 1 रन ती कंप्लीट केली गेली. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 20 ऑन बोर्ड. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस चेंडू टप्पा खाल्यानंतर पुन्हा एकदा विकेट किपरच्या हाताचा वेध घेतोय. निर्धावाच्या स्वरूपाने निघून जातोय. इथं आता जवळपास औपचारिकतेकडे ही मॅच वळत असताना पाहायला मिळते, कारण 20 धावा धावफलकावर आहेत. विजयाकरता अजूनही 58 रन्स बनवायचे आहेत आणि चेंडू तेवढेचे नाही आहेत. आता तुमच्याकडे उरलेत ते फक्त 14 बॉल, त्यामध्ये 58 रन्स बनवायचे आहेत. 13 बॉल उरलेत. यावेळीचा बॉल तिथे सर्वांनाच गुंगारा देतोय, मात्र तिथे त्या चढावावरनं वर जाणार नाही. त्याआधी थांबेल आणि तिथे 2 रन्स त्या कंप्लीट केल्या जातील. षटकाच्या समाप्तीचा इशारा आलाय तिथे पंचांच्या माध्यमातून. षटकाची समाप्ती होतीये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या 22 आहे. येणारी 2 षटकं शिल्लक आहेत.
आणि 2 षटकांमध्ये विजयाकरता 56 धावसंख्येची गरज. तीन ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय. पुन्हा एकदा जे डिस्टन्स गाठायचंय ते गाठता येणार नाही. पराग पाटील सेफ हँड आहेत. त्यानं टिपला आणखी एक झेल. संपवलाय फलंदाजा खेळ. विकेट मिळतीये. खेळाडू बाद. नवीन फलंदाज ऋषी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता जातोय आणि आता विजय तो थोडासा दूर राहिलाय. उरली आहे ती औपचारिकता. ती औपचारिकता इथे SBP खुबरी संघ पूर्ण करेल आणि त्यानंतर ऑफिशियल विजेतेपदाची अनाऊन्समेंट ती त्यांच्या नावाची होईल. कारण पहिल्यांदा बॅटिंग करत असताना एक महाकाय टोटल त्यांनी दाफलकावर उभी केली. लोपे संघाच्या गोलंदाजांना प्रभाव टाकता आला नाही आणि त्याचंच कारण आता खूप बॅकफुटला आहे. अंडर प्रेशर विकेट्स गेल्यात. या विकेट्स ज्या आहेत त्या मोठ्या फटक्याच्या मारण्याच्या नादात गेल्यात. कारण जेव्हा खूप मोठी टोटल उभी राहते ना तेव्हा सातत्यानं मोठे फटके हे तुमच्या डोक्यात असतात. मग तुम्ही चुकीच्या चेंडूवर मोठ्या फटक्याचा प्रयत्न करता आणि त्यामध्ये विकेट जातात. जर तुमच्या समोर एक सीमित टोटल दिसते ना तेव्हा मग तुम्ही ती प्रॉपर बॅटिंग करता. हे होतं क्रिकेटमध्ये. एक सिंगल ती इथे धाफलकावर जोडली गेली आहे. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकताना 23 वर. सिंगल्सनं काही फरक पडणार नाही आणि सिंगल्सनं ही मॅच जिंकता येणार नाही. त्यामुळे अगदी सरळ साधा खेळ तो सुरू आहे. फक्त खुपरीकरांना विनंती असेल की घाई करा आणि लवकरात लवकर हे बॉल टाकून मॅच संपवून घ्या. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे दूरमध्ये. जोपर्यंत बॉलला उचललं तिथे 1 रन ती कंप्लीट केली जाईल. 1च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकताना 24 ऑन बोर्ड. अर्धा पल्लाही आतापर्यंत गाठता आलेला नाहीये. मोठं आव्हान आहे आणि दमछाक झाली ते मोठं आव्हान दाफलकावर लावताना. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत 3.3 षटकाचा खेळ. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. चांगली गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने केली. निखिल जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता त्यावर आघात करण्याचा प्रयत्न केला. एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. ऋषी मैदानामध्ये मिडल ऑर्डरमध्ये आलाय. सिंगल त्याच्याही बॅटमधनं येत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल. यावेळेस मात्र तिथे वाईटचा इशारा येईल. पंचाच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होईल. एक्स्ट्रा बॉल येत आहेत. प्रेक्षकांनाही थोडासा कंटाळवाना हा सामना वाटू लागलाय. कारण 5 ओव्हरची मॅच आणि जिथे पहिल्याच ओव्हरमध्ये नांगे टाकले जाते ना तिथे प्रेक्षकांना थोडासा निराशाजनक. मात्र या दरम्यान एक तगडा स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं आलाय. एक मोठा फटका मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 32 आहे. ब्लाइंड स्ट्रोक. चेंडूवरची नजर पूर्णपणे हटली होती. बॉल इथे आलाय डॉट. येणारे शेवटचे 6 बॉल लगेचच खुपरीकर पुढचा गोलंदाज आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचा आहे. 6 चेंडूची जी औपचारिकता आहे ती इथे पूर्ण केली जाईल. नेक्स्ट मॅच बोथ टीम आपल्याला रेडी राहायचंय. यानंतरची जी मॅच आहे दोन्ही संघ आपल्याला रेडी राहायचे. एका बाजूने टीम सापने 11 ते मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर टीम
WRSK सुपोंडे. एक तगडी मॅच, दोन चिवट खेळाडूंचे संच असं म्हणू शकतो दोन्ही टीम बरोबर आपण, कारण नेहमीच चांगल्या खेळाकरता दोन्ही टीमला ओळखलं गेलंय. कुठल्याही क्षणी मॅच कशीही असो, जिला सोडायचं नाही, जिला जिंकण्याचा जीवाच्या आकांतानं प्रयत्न करायचा, हे दोन्ही टीमच्या बाबतीत आपण म्हणू शकतो. ज्या दोन टीम इनॅक्शन यानंतर खेळताना आपल्याला पाहायला मिळतील, WRSK सुपोंडे आणि टीम सापने 11 या नावानं सापने संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. एक तगडी मॅच, प्रेक्षकांवर जी काही मरगळ आली ती घालवण्याचा प्रयत्न त्या मॅचच्या माध्यमातून नक्की असेल. या ओव्हरचा विचार केला तर शेवटचं षटक आहे, जी औपचारिकता आहे ती इथे पूर्ण केली जाते. यावेळेस मात्र आणखी एक चांगला स्ट्रोक तिथे पाहायला मिळालाय. पराग पाटील तो तिथे आला होता, मात्र यावेळेस त्याच्याकडनं झेल ड्रॉप झालाय. एक रन तिथे धाफलकावर जोडली जाईल. थोडासा कठीण होता झेल, कारण जमिनीच्या समीप होता आणि जमिनीच्या अगदी जवळनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. आज सापने संघाकडनं मला वाटतं विकी इन ॲक्शन नसतील, कारण पाबंदी आहे. ब्ल्यू तिकीट आलंय ISPLचं आणि आजपासून ISPLच्या सर्व खेळाडूंना खेळण्याकरता बंदी आहे. त्यामुळे विकी इन ॲक्शन आज नसेल मैदानाच्या आतमध्ये. आज 5 तारीख आहे, 10 तारखेला ऑप्शन आहे आणि त्यामुळे आजपासनं ज्यांना ब्ल्यू तिकीट आलंय ते खेळाडू स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार नाहीत. काही रूल्स आहेत ISPLचे, त्यांना फॉलो करावं लागतं. गतवर्षी खूप साऱ्या खेळाडूंचं नुकसान झालं होतं. ऑफलाईन ज्या मॅचेस होत्या त्या खेळतानाचे काही व्हिडिओ गेले होते आणि त्यामुळे भरपूर खेळाडूंचे नुकसान झाले होते आणि त्यामुळे योग्य निर्णय घेतलाय विकीनं, जो घेतलाय. टीमच्या सोबत आहे फक्त आणि खेळणार नाही, कारण ISPLचे दरवाजे उघडणं हे तर सर्वात मोठं स्वप्न आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रत्येक क्रिकेटरचं. मग त्याकरता हा थोडासा त्याग हा करावाच लागतो. जर काहीतरी तुमच्याकरता चांगलं पुढ्यात वाढून ठेवलंय तर मग त्याकरता स्वतःवर संयम ठेवणं तेही खूप गरजेचं आहे आणि विकी ते करतोय. त्याबद्दल त्याचंही अभिनंदन. गरज आहे या सर्व गोष्टींची, सवय लावली पाहिजे आपण या सर्व गोष्टींची, की पुढे जर काहीतरी मोठं होणार आहे आपल्यासोबत तर मग काही कशाला तरी मुकावं लागेल, त्याशिवाय काही चांगलं मिळणार नाही. शेवटचा बॉल तो शिल्लक आहे या ओव्हरचा. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे एक निर्धाव चेंडू आला आणि विजयी होतीये ती टीम SBP खुपरी. या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. टीम लोहपे, आपण इथपर्यंत आलात, खेळात, आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल आपला मनपूर्वक धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच एक जुना जाणता लेजंड खेळाडू वाडा टेनिस बॉल क्रिकेटमधला पराग पाटील तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या पराग, मुख्य मंचावर आपला सन्मान इथे केला जाईल. मॅन ऑफ द मॅचची एक आकर्षक जर्सी ती आपल्याला इथे दिली जाईल, त्यासोबतच एक मोमेंटो तो देऊन आपला सन्मान मुख्य मंचावरनं केला जाईल. एक जुने जाणते खेळाडू आहेत, प्रदीर्घ कालकीर्द आणि नेहमीच दर्जेदार खेळ दाखवण्याकरता ओळखला जाणारा पराग पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.